ओके, सॉरी फॉर लेट. मधूनच झूमला काय ते प्रॉब्लेम होतो. इज माय व्हॉइस क्लिअरर? आर यू देअर ऑल ऑफ यू? येस सर. ओके, ठीक आहे. चला, तर आपण मागच्या वेळी केस नंबर 5 का 6 आपण स्टार्ट केली होती, मिक्सचर ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड. त्यातली काही आता पुढची आपण एक्झाम्पल बघूयात. नेक्स्ट एक्झाम्पल्स. कॅल्क्युलेट पीएच ऑफ फॉलोइंग. कॅल्क्युलेट पीएच ऑफ फॉलोइंग. हे सगळे या पीएच ची कॅल्क्युलेशन आहे. थोडासा चॅप्टर डिफिकल्ट आहे, आय कॅन अंडरस्टँड, पण कुठं ना कुठेतरी एक टॉपिक तुम्हाला एक दोन टॉपिक डिफिकल्ट बाळानं भेटणार आहेत. तर तुम्हाला हे टॅकल करायला लागेल, कारण याचं पार्ट तसा आयनिक भरपूर आहेत. काहीतरी मिळवायचं तर प्रयत्न पण आपल्याला तेवढे मोठे असतील ना आपल्याला. तसं काही एवढं फारसा अवघड नाही, नॉर्मल लॉजिक आहे. फक्त व्यवस्थित जरा लक्ष देऊन केला तर सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. ओके, आता जे काही मी वीक ऍसिड जे घेतोय, आता के दिलं म्हटलं की वीक ऍसिड आहे. सगळे मी मोनोबेसिक घेतले. डायप्रोटिक जर असेल तर एसटी सुपर तो स्ट्रॉंग आहे, वीक नाही. हा, आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय HNO3 is a strong acid, and here we have been given the value of K for HA, so HA will be a weak acid. ठीक आहे. आणि हे बघा, इथं तुम्ही काय करा की सोर्स ऑफ H प्लस कोण असेल, तर या ठिकाणी मी तुम्हाला ट्रिक सांगतो. या ठिकाणी ह्या क्वेश्चन साठी ट्रिक आहे की सोर्स ऑफ H प्लस तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही एक कामच करायचं. जर HNO3 आणि HA या दोघांचं जे H प्लस भेटतं त्याच्यामध्ये 10 टाइम्स किंवा त्याच्यापेक्षा मोठा डिफरन्स असेल तर H प्लस ड्यू टू स्ट्रॉंग ऍसिड फक्त कन्सिडर करायचं. आता उदाहरणार्थ जर मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी, आपण पहिल्यांदा K/C चा रेशो बघूयात H साठी, अँड दॅट शुड बी 10⁻⁵ डिवाइड बाय 0.1 म्हणजे 10⁻⁴, म्हणजे आपल्या रेंज मध्ये आहे. रेंज मध्ये असल्यामुळे ट्रिक आपल्या या ठिकाणी अप्लाय करता येते, जुनी ट्रिक, √K × C. मग याला जर आपण सॉल्व्ह केलं तर हे 10⁻⁵ इंटू मल्टिप्लाय 0.1 म्हणजे हे तुमचं 10⁻³ येतं. इथून बघूयात आपण. आता HNO3 तर ब्रेक होतं डायरेक्टली ऍज इट इज, अल्फा 1 असतो. H प्लस प्लस NO3 मायनस, म्हणजे जेवढं कॉन्सन्ट्रेशन घेतलंय 0.01 ते सगळं ब्रेक होतं 0.01 H प्लस, म्हणजे साधारणतः ही व्हॅल्यू जी आपली 10⁻² आहे. मग या दोघांच्या मधला जर डिफरन्स जर तुम्ही पाहिलात तर साधारणतः स्ट्रॉंग ऍसिड करून भेटणारा जो H प्लस आहे तो 10 टाइम्स पेक्षा जास्त आहे. म्हणजे या 10⁻⁻ जर मी 10 गुणलं तर विल गेट दिस व्हॅल्यू. म्हणजे याचा अर्थ इफ डिफरन्स ऑफ H प्लस, डिफरन्स म्हणजे ऍज इट इज तोंडी नाही म्हटलं मी, टाइम्स म्हणतो या ठिकाणी. डिफरन्स ऑफ H प्लस बिटवीन वीक अँड स्ट्रॉंग ऍसिड इज 10 टाइम्स और मोर देन और मोर, तर त्यावेळी H प्लस प्रोड्यूस बाय स्ट्रॉंग ऍसिडच कन्सिडर करायचं. ह्याला कॅन्सल करून टाका. बस ही ट्रिक आहे यामध्ये आपली. ज्या ज्या ठिकाणी ज्या ट्रिक सांगितले ऍज इट इज फॉलो करा. मग झालं, आपलं काम सोपं झालं. मग मेजर सोर्स ऑफ H प्लस आपला स्ट्रॉंग ऍसिड होणार आहे. त्यामुळं द H प्लस इन द सोल्युशन मेजॉरिटी विल बी गिवन बाय स्ट्रॉंग ऍसिड ओनली. So here I am going to consider the H plus due to strong acid only because I am going to omit this part, the H plus given by the weak acid. झालं, मग याचा अर्थ हे 10⁻² आहे. मग 10⁻² लिहिले मी. हे काय H प्लस तर भेटला. मग एकदा H प्लस भेटला मग मला काय अवघड नाही, पीएच मध्ये 2 आला. पीएच 2 आला की POH तुमचा 12 आला.
POH 12 आला की OH मायनस 10⁻12 झालं. आणि जर तुम्हाला चुकून क्वेश्चन त्यांनी विचारला पेपरमध्ये की मग या केसमध्ये H प्लस ड्यू टू वॉटर किती असेल, मग H प्लस ड्यू टू वॉटर जेवढा OH असेल तेवढाच, पण तो कन्सिडर पण इथं नाही करत कारण त्याची व्हॅल्यू फार कमी आहे, स्ट्रॉंग ऍसिडची जास्त आहे. म्हणून विचार तरी काय हरकत नाही. ते OH मायनस जे काढताय ना त्याचा सोर्स फक्त वॉटरच आहे ना, इथून तर OH मायनस नाही भेटत, इथून पण OH मायनस नाही भेटत, मग OH मायनस तर वॉटर मधून भेटतो. वॉटरमध्ये OH आणि H प्लस सेम असले पाहिजेत. आणि जर तुम्हाला विचारलं की H प्लस ड्यू टू वीक ऍसिड सांगा, मग ते आपण त्या ठिकाणी काढलेले आहेत. H प्लस ड्यू टू वीक ऍसिड इज इक्वल टू 10⁻³ आणि A मायनस जर कॉन्सन्ट्रेशन विचारलं या ठिकाणी तर A मायनस हे ड्यू टू वीक ऍसिड HA आणि A मायनस पण HA मधूनच येणार आहे, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असणार आहे कारण इट इज अ मोनोबेसिक ऍसिड. या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता, इट इज अ मोनोबेसिक ऍसिड. ठीक आहे. हा, मागच्या मी तुम्हाला ते C1 प्लस X आणि सगळ्या गोष्टी सांगितल्यात नाही बाळांमध्ये, स्ट्रॉंग आणि वीकला सायमल्टेनियसली मागच्या मी पार्ट कव्हर केलेला आहे ऑलरेडी तुमचा. ठीक आहे, ओके. ही फक्त ट्रिक लक्षात घ्या, मी तुम्हाला ट्रिक सांगतो म्हटलं होतं ते. आय डोंट नो वेदर आय हॅव टोल्ड यू द ट्रिक ऑर नॉट. ही गोष्ट लक्षात घ्या, बस दुसरे काही नाही. हे सगळं स्पॉन्टेनियसली सॉल्व्ह होतं म्हणून ते ट्रिक या ठिकाणी लावत चला, तुमचं काम मी सोपं करत चाललं. चला मी नेक्स्ट स्लाइडवर जातो आता. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आपण मिक्सचर ऑफ वीक आणि स्ट्रॉंग बघतोय, लक्षात ठेवा. समजा आपल्याकडे 10⁻² मोलर फॉर्मिक ऍसिड आहे, HCOH. दिस इज कॉल्ड अ फॉर्मिक ऍसिड. आयनिक मोठा चॅप्टर आहे, आता मी क्लिअर करतोय. आता लगेच मी क्वेश्चन सॉल्व्ह करायला जाणार नाही तुमचे, कारण कसं होतंय मी प्रेफर करतो कसं असतं JEE नीटचे क्वेश्चन कसं असतं पूर्ण टॉपिकवर मिक्स्ड विचारतात, तर पार्ट वरती सॉल्व्ह करण्यात काय मजा नाही त्याला, मग म्हणून मी ते घेतलेलं नाही. याचा K आपल्याला दिलाय 10⁻⁴ दिलाय, प्लस तुम्हाला समजा यामध्ये ऍड केलंय 0.05 मोलर H2 सुपर ऍड केलेलं, स्ट्रॉंग आहे. मग दोघांच्या कॉन्सन्ट्रेशन मधला फरक बघा, सॉरी H प्लस मधला फरक बघा. आता हे ओके, इथं एक काम करत आपण K/C चा रेशो काढतो या ठिकाणी, आणि या ठिकाणी 10⁻⁴, 10⁻². ठीक आहे, हे 10⁻² येतं. ऍक्च्युली मी तुम्हाला आठवते का बघा, मी काय म्हटलं होतं, मी ते ट्रिक सांगितलं की लेस दॅन इक्वल टू 10⁻⁴, पण ते 10⁻- एक व्हॅल्यू होती आपली 10⁻⁴ पासून -3 पर्यंत. त्या ठिकाणी पण मग म्हटलं होतं क्वाड्रॅटिकला जाऊच नका तुम्ही, यू जस्ट ओमिट दिस 10⁻². मी मागच्या शिकलोय बघा, वहीत ज्यांनी लिहून घेतले प्रॉपर त्यांना माहित आहे मी काय म्हणतोय ते. आणि स्ट्रॉंग ऍसिड H2 सुपर आहे, मग याच्याकडून जे H प्लस भेटतात त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.05 मल्टिप्लाय बाय 2, डबल मिळणार ना, जेवढं कॉन्सन्ट्रेशन असेल ते डबल मिळणार. हे पॉईंट मी तुम्हाला म्हणतो 10⁻² जरा काळजी घ्या, ते ट्रिक बरोबर आहे आपली, त्याची काही अडचण नाही. आणि H प्लस ड्यू टू फॉर्मिक ऍसिड जे आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे ते K/C. इथं पण ठीक आहे, इथं पण लावा तुम्ही, काय अडचण नाही त्याला. आणि ते या ठिकाणी येतं -4 -2 -6 म्हणजे 10⁻³ आहे H प्लस, आणि याची H प्लस 10⁻1 आहे बघा, म्हणजे ते चालतं. मी तुम्हाला काय म्हटलं, डिफरन्स बघा दोघांच्या मधलं, या दोघांच्या मधला जो डिफरन्स आहे तो 100 टाइम्स आहे. दॅट इज ओके, नो इश्यू इन इट.
हे जरा बघा इकडं, हे वहीत लिहून दिले बघा मी. मला सगळं आठवते मी काय काय तुम्हाला लिहून दिलं, आणि मी म्हटलं तर ट्रिक आहे, पण ते वही 10⁻² ला पण लक्ष द्यायला लागते. ओके, बाकीचं तर मग तुम्हाला माहिती आहे, पीएच कसं काढायचं, ओएच कसं काढायचं, केडब्ल्यू, ते सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत या ठिकाणी. ओके, नाउ गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत, इम्पॉर्टंट आहेत. फक्त हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी हे सगळं पाठ सांगतो मी. समजा 500 ml 0.1 मोलर एच आहे, त्याचा के दिलाय. वीक ऍसिडलाच के दिला जातो, स्ट्रॉंगला कधी दिला जात नाही. आणि 1500 ml 0.04 मोलर HCl हे आपल्याला दिलंय. स्ट्रॉंग आणि वीकचं मिक्सर आपल्याकडे या ठिकाणी आहे. आता तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर हे वीक ऍसिडला आपण ओमिडस करणार आहे, कारण हे फारच कमी के. मग वीक ऍसिड कडनं जे H प्लस येतील, याच्याकडून जे H प्लस येतील, वी आर नॉट इंटरेस्टेड इन इट, हे कॅन्सलच करून टाकले. आता म्हणजे H प्लस मला या ठिकाणी इथून मिळणार. पण एक तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन आहे, कोण सांगतं बघूयात. आता मला कळलं की मेजॉरिटी ऑफ सोर्स ऑफ H प्लस HCl आहे, तोच मला कन्सिडर या ठिकाणी करायचा आहे, बरोबर. H प्लस ड्यू टू HCl हा मला कन्सिडर करायचा आहे, हे कन्सिडर करायचं आहे. दॅट इज करेक्ट. मग मी HCl वरून H प्लस जे येतील त्याला 0.04 लिहू का वेगळं लिहायला लागेल? सगळा क्वेश्चन रीड करा. सो 0.04 तेवढंच लिहायला लागेल. येस सर. ओके, आणि कोण सांगू शकतोय? ठीक आहे, HCl तर ब्रेक झालं H प्लस आणि Cl मायनस मध्ये, तो काही इश्यू नाही, कारण जेवढं कॉन्सन्ट्रेशन घेतलंय 0.04 तेवढंच H प्लस बनतात, हे मान्य आहे. पण इज दिस अ करेक्ट व्हॅल्यू? व्हॉट वी आर गोइंग, अकॉर्डिंग टू द रिएक्शन दिस इज करेक्ट, बट यू सी द क्वेश्चन प्रॉपरली and tell me the answer. बर, आता मला सांगा, हे जे 0.04 आहे त्याच्यासाठी सोल्युशनचं व्हॉल्यूम किती घेतलाय तुम्ही? हे बघा, आतापर्यंत मी क्वेश्चन व्हॉल्यूम दिला नव्हता. तुम्ही एक लक्षात घ्या, हे 0.04 बरोबर आहे, पण दॅट इज इन द 1500 ml, पण टोटल व्हॉल्यूम द सोल्युशन 2000 ml होईल ना. ह्या दोघांच्या मिक्सरचा टोटल व्हॉल्यूम किती होईल? 2000 होईल ना. मग याचा अर्थ तुम्हाला जे HCl ने जे H प्लस चे आयन्स दिलेत ना, ते 2000 ml च्या व्हॉल्यूम मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागेल ना. आता हे तुम्ही जे सांगता ते 1500, म्हणजे सेपरेटली यू आर कन्सिडरिंग HCl इन 1500 ml. म्हणजे ज्यावेळी तुम्ही आन्सर लिहाल ना 0.04 मीन्स यू आर कन्सिडरिंग HCl सेपरेटली. मग 1500 ml चा HCl जर माझ्याकडे असेल तर त्याच्यामध्ये 0.04 दॅट इज करेक्ट, बट यू आर फॉरगेटिंग दॅट you are mixing this particular HCl with the 500 ml of HA. So remember that we are going to neglect the H plus due to HA. That is correct. That is also okay. But you tell me, when you mix these two solutions, what will be the final volume? What will be the final volume? 2 liters. 2 liters means that will be 2000 ml. So when you are going to calculate the H plus due to HCl, no, so those H plus should be in the 2000 ml, not from 1500 ml. You got the idea clear? म्हणजे तुम्ही ज्यावेळी 0.04 हे जे मोलर जे H प्लस म्हणणार, दॅट इज ऍब्सोल्युटली करेक्ट, नो इश्यू इन दॅट. But this is the value of H plus ion in 1500 ml. But here volume of solution has increased to 2000 ml. Then what you have to do, you will have to calculate the H plus ions concentration
in 2000 ml rather than 1500 ml. Then how to do that? You can do it by using a dilution law. For that purpose, we can use a dilution law. M1V1 is equal to M2V2. Why there is a need of dilution law? See, as I told you already, that we are not going to consider H plus due to HA. It means that you consider, means you imagine like you are adding a 500 ml of water in HCl, because here there is no role of HA. As we are not going to consider H plus due to HA, so here there is no role of HA. So if there is no role of HA, so this 500 ml of volume I can consider it as a volume of water. So then what will happen? Suppose if there is no HA and if I consider 500 ml of water, then what will happen? So when this water will be added to this 1500 ml of HCl, the total volume will become 2000 ml. Then at that time, the concentration of HCl will change because the volume is changing. And as we know, concentration inversely vary with the volume. So if volume is going to increase, the concentration will decrease. Am I correct what I'm saying? Are you getting this idea cleared? आवाज सगळ्यांना ऐकू येतं का रे बाळांनो? Yes, sir. Yes. So then what I'm going to do, it is just like a dilution, means this is a HCl solution. You are suppose instead of considering it as HA, you can consider it as a water. मग डायल्युशन करताय, मग इनिशियल कॉन्सन्ट्रेशन HCl किती होतं? 0.04 म्हणजे 4 into 10⁻². इनिशियल व्हॉल्यूम होता 1500 ml. फायनल कॉन्सन्ट्रेशन इन 2000 ml आय डोंट नो. इथं जे HClचं जे फायनल कॉन्सन्ट्रेशन असेल ते क्वेश्चन मार्क आहे, तो तर आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. आणि फायनल व्हॉल्यूम 2000 ml मध्ये होतोय, मग ह्याकडे थोडंसं तुम्हाला लक्ष द्यायला लागेल. ओके, मग म्हणजे M2 जो आहे तुमचा तो 3 into 10⁻² आला. हे नवीन कॉन्सन्ट्रेशन HCl आलं ना, हे जे नवीन HClचं कॉन्सन्ट्रेशन आलं, मग तेवढेच तुमचे H प्लस असतील आता. मग आता H प्लस इन्स्टेड ऑफ रायटिंग 0.04, I can write it as 3 into 10⁻² because volume has changed. इकडे जर असं लक्ष द्यायला लागेल तुम्हाला. व्हॉल्यूम चेंज झाला म्हटलं की HClचं कॉन्सन्ट्रेशन बदलणार ते. HClच्या नंबर ऑफ मोल्सवर काही फरक पडलेला नाहीये, फक्त व्हॉल्यूमवर फरक पडला. मग इकडे जरा काळजी घ्यायला लागेल ना, मग डायल्युशनला वापरायला लागेल, कारण वीक ऍसिडचा तर रोलच नाही ना H प्लसला डिसाइड करण्यामध्ये. झालं एवढंच आहे. मग आता याच्यावरून मग पीएच काढा. याच्यावरून पीएच काढण्यासाठी मग काय 2 - log 3. सो द पीएच log 3 ची व्हॅल्यू 0.48, 100 मधनं मायनस केला 52 म्हणजे 1.52. क्लिअर आहे का बघा सगळ्यांना क्वेश्चन? हा सर. गुड. तसं काही घाबरू नका, आन्सर तुम्ही ट्राय करा. तुम्हाला मी काय रागवणार वगैरे काही नाही, पण बोलत चला, आन्सर ट्राय करत चला. नो इश्यूज इन दॅट. बट तुमची त्यामुळे डाऊट्स पण क्लिअर होतील, काही अडचण असेल तुम्ही विचारू शकताय. तसं काही नाही, मी एकदम स्लो सांगतोय. फक्त काय आहे की मी याला काहीच करू शकत नाही, की टॉपिक फार मोठा आहे, डिटेलिंग फार आहे. आय कॅन अंडरस्टँड, पण तुम्हाला बाळांना कुठे ना कुठे तर हे सगळं पेशन्स ठेवून सगळ्या ह्या गोष्टी व्यवस्थित करायला लागतील. कारण तुम्ही जर स्वप्न फार मोठं बघितलं असेल तर कष्ट पण तेवढंच घ्यायला लागतील आपल्याला. आणि जिथं मला वाटतं की बाबा फार डिटेलमध्ये आहे, तिथे मी मुद्दाम माझं स्पीड कमी करणार. त्यामुळं क्वेश्चन विचारताना काही घाबरण्याची गरज नाही. बिंदास क्वेश्चन वगैरे विचारा. काही डाऊट असेल तर तुम्ही लाईव्ह लेक्चर विचारू शकताय. नो प्रॉब्लेम दॅट. ओके, फक्त माझा उद्देश एवढाच आहे की मी जे शिकवतोय त्याच्यामधून तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन व्यवस्थित क्लिअर कट कळला पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर कट कळला की ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स बूस्ट होतो आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये. चला आपण स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट स्लाइड मी जातो आता. ओके, ओके. आता या ठिकाणी बघा,
एक मुद्दामून असा क्वेश्चन देतोय. आपण अजून सुद्धा मिक्सचर ऑफ वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग ऍसिड हेच पाहतोय. लक्षात घ्या इकडं प्रॉपरली लक्ष. आता थोडंसं मी ट्रिकी करतो क्वेश्चन. 0.01 मोलर वीक ऍसिड दिलाय, त्याचा के दिलाय आपल्याला समजा 10⁻⁻, किती तो, ओके, -4 दिलाय. ठीक आहे. प्लस 0.001 मोलर मी तुम्हाला दिलाय HCl4. ऍक्च्युली यात गंमत अशी आहे, पर क्लोरिक ऍसिड जे आहे ना ते दॅट इज अ स्ट्रॉंग ऍसिड. Per chloric acid is a strong acid, and as we have been given the value of K for HA, so automatically it will become a weak acid. ठीक आहे, यामध्ये काय अडचण नाही. पण आता प्रॉब्लेम बघा, मी काय म्हणतो होतो मगाशी क्वेश्चन मध्ये ट्रिक मी काय सांगितली होती की H प्लस ड्यू टू स्ट्रॉंग ऍसिड, सॉरी, H प्लस ड्यू टू स्ट्रॉंग ऍसिड आणि H प्लस ड्यू टू वीक ऍसिड यांच्यामधला डिफरन्स 10 किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे, मोठा टाइम्स मध्ये म्हणतो मी, मल्टिप्लिकेशन मध्ये. तर तो जास्त असेल तर मग H प्लस ड्यू टू वीक ऍसिड निग्लेक्ट करा. आता इथं प्रॉब्लेम काय झाला बघा, लक्षून बघा या ठिकाणी. आता यासाठी मी आता K/C चा रेशो काढतो. तो -4 आहे आणि -2, आणि -2 असलं तर मी त्याला निग्लेक्ट करा वगैरे म्हटलं होतं. याच्यामध्ये काही अडचण नाही आपल्याला या ठिकाणी. किंवा आपल्या पर्पजसाठी हा ठीक आहे, ते काम करतो मी याला आपल्या याच्यासाठी. instead of taking it as 0.01, I will consider it as 0.1 only. थोडंसं तुम्हाला हा क्वेश्चन जरा ट्रिकी करतो मी, म्हणजे अशा प्रकारे जर क्वेश्चन जर कसा टॅकल करायचं सांगतो. मग या ठिकाणी 10⁻⁻1 घेतो. मायनस झालं, -3 झालं. ठीक आहे, म्हणजे -4च्या जवळच आहे अजून सुद्धा. ठीक आहे, मग हे याच्यावर मी H प्लस काढतो त्या ठिकाणी. मग H प्लस कसे काढतो आपण, K × C काढतो. -4 आणि 0.1. अच्छा, हे थांबा, इथं चेंज करतो ते क्वाड्रेटिक. आपण इथं तुम्हाला ऍसिडिक ऍसिड जनरली आपल्याला दिलं जातं, त्यामुळे हे raised to 5 घेतो मी इथं, आणि इथं 0.01 करतो. सगळा इफेक्ट एकच झाला, म्हणजे मला इथं सोडवायला बरं पडेल. कारण ऍसिडिक ऍसिड जनरली जे नीटले क्वेश्चन जास्त असतात, तर 10⁻⁵ ऑर्डर मध्ये असतो. ओके, मग 10⁻⁵ डिवाइड बाय 10⁻², सो इट विल बिकम 10⁻3. ठीक आहे, ह्याला इथे या ठिकाणी ह्याला 0.1च करायला लागेल, क्वाड्रेटिक सॉल्व नाही होणार. 0.1 आणि याला मी इकडं 10⁻⁻1 10⁻⁴. ओके, K × C. आता या ठिकाणी K ची व्हॅल्यू 10⁻⁵ आणि C आपला 0.1 आहे. मग याच्यावरून आपल्याला याचा आन्सर जे मिळतं दॅट विल बी 10⁻³ H प्लस. ओके, हे मिळालं 10⁻3. आता या ठिकाणी जर आपण आलो, इथून जर आपण H प्लस लिहिलं तर इथे जर अल्फा याचा 1 आहे, डायरेक्टली डिसाइड होतं. इथं पण 10⁻³ मिळालं. आता थांबा, H प्लस ड्यू टू स्ट्रॉंग ऍसिड, H प्लस ड्यू टू वीक ऍसिड आता कम्पेरेबल झाले, त्यांच्यामध्ये डिफरन्स काहीच नाहीये. ही पण केस कव्हर करायला लागेल ना आपल्याला, कारण ही जर केस नाही कव्हर केली तर मग अडचणी वाढतात. आता पण काय होतं की H प्लस ड्यू टू स्ट्रॉंग ऍसिड आणि H प्लस ड्यू टू वीक ऍसिड यांच्यामध्ये कमीत कमी 10 किंवा 10 पेक्षा जास्त डिफरन्स यायचं. म्हणजे H प्लस ड्यू टू वीक ऍसिड 10 न गुणलं की 10⁻² येणार, किंवा 100 न किंवा 1000 असं फरक होता त्याच्यामध्ये. पण आता सेम झालं. मग सेम झालं, तुम्ही इथून जर पीएच काढला तर 2.7 होतं आणि इथून पीएच काढला 3 येतो. दोन्ही पण आन्सर चुकलेत. मग इथं जर कम्पेरेबल डिफरन्स नाही आला तर त्याला मग सरळ तुम्हाला दोघांच्या रिएक्शन्स लिहायला लागतील, आणि मग कॉमन इफेक्ट कुठं लागतो का वगैरे हे सगळं हे जवळ आलं की प्रॉब्लेमॅटिक ठरतं. त्यामुळे जवळ आले की जराशी काळजी घ्यायची. मग त्याला आपण असं करूयात, आता H ला स्प्लिट करूयात. H ला स्प्लिट केलं H प्लस आणि A मायनस मध्ये. ओके, आता
हे जे आपल्याला दिलेलं एचचं कॉन्सन्ट्रेशन दिले 10⁻⁻1 दिले. समजा हा काहीतरी एक्स ब्रेक झाला, हा एक्स तयार होणार, इथे पण एक्स तयार होणार. ठीक आहे. आता त्याच्या सोबतच HCl4 पण आता ब्रेक होणार आहे, बट दॅट इज अ स्ट्रॉंग पर क्लोरिक ऍसिड. हे स्ट्रॉंग असणार आहे. सो दॅट इज H++ClO4- पर क्लोराइड आयॉन म्हणतो त्याला. ओके. आता HClO4 चे जे कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी दॅट विल बी 10⁻³ मग H+ पण 10⁻³ या ठिकाणी तयार होणार. पण आता इथं दोघांच्या मध्ये H+ हा कॉमन आयन आहे आणि कॉमन आयन असेल तर त्याला मी इक्वलाइज करा म्हणून केमिकल इक्विलिब्रियम पासून शिकवलोय. त्यामुळे इक्वलाइज करण्यासाठी इथे X+ मध्ये मी काय करणार 10⁻³ करणार आणि इथे X ला ऍड करणार. ओके. आणि ClO4 10⁻³ तयार होणार. 1:1 रेशो आहे सगळीकडे. मग आता तुम्ही काय करायला लागेल, मग वीक ऍसिडचे जे केज एक्सप्रेशन आहे ते केज एक्सप्रेशन वीक ऍसिडचं लिहायला लागेल तुम्हाला. त्याशिवाय इक्वेशन तयार नाही होणार ना आपलं. मग केज एक्सप्रेशन लिहिणार. केज एक्सप्रेशन लिहिल्यानंतर के हे फक्त ऑपरेट होतं वीक ऍसिड वरतीच. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट मग H+ किती आहे आपला X+ 10⁻³ आहे. आता मी इथंच लिहितो सगळं. के ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे -5. मग 10⁻5 इज इक्वल टू के ला ऑपरेट करा. आता इथं इक्वेशन त्या ठिकाणी लावायचं आपल्याला. H+ X+ 10⁻³ आहे. ए मायनस व्हॅल्यू एक्स आली आणि क्वेश्चनला थोडं सिम्प्लिफाय करण्यासाठी एक काम करूयात. हे वीक ऍसिड चे डिस्ट्रीब्युशन फार कमी होणार आहे. का? कारण याच्यावरती लागला ना आपला कॉमन आयन इफेक्ट, ली चॅटली प्रिन्सिपल. जर H+ ची व्हॅल्यू वाढली तर रिएक्शन बॅकवर्डला जाणार आणि बॅकवर्डला गेलं की अल्फा कमी होणार. अल्फा कमी झालं की HAचं डिस्ट्रीब्युशन कमी होणार. HAचं डिस्ट्रीब्युशन कमी झालं की फार काय डिस्ट्रीब्युट नाही होणार. म्हणजे 10⁻1 - x जो असेल ना दॅट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 10⁻1च आहे. कारण डिस्ट्रीब्युशन नाही झालं, म्हणजे जेवढा सुरुवातीला होता तेवढा राहिला शिल्लक. मग इन्स्टेड ऑफ रायटिंग 10⁻1 - x यू कॅन डायरेक्टली पुट इट एज 10⁻1. म्हणजे आपलं क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करण्याचं काम असलं ना. कॉमन आयन इफेक्ट जे आहे नाही, आता क्वाड्रॅटिक करायलाच पाहिजे, पण अजून अवघड झालं असतं पण मी सोपं केलं त्याला एवढंच. इथं बॅकवर्ड चालू पडणार, कारण तुम्हाला स्ट्रॉंग ऍसिडने जरी कॉन्सन्ट्रेशन स्ट्रॉंग ऍसिडचं कमी असलं तरी तो H+ देणार आणि दिल्यामुळे ही वरची रिएक्शन बॅकवर्ड जाणार. बॅकवर्ड गेली की अल्फा कमी होणार, म्हणजे जेवढी इनिशियल अमाऊंट आहे 10⁻1 H तेवढीच राहणार पुन्हा, असं मी मानलं खाली. आणि हे काय H+ कॉन्सन्ट्रेशन H+ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A- डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA. बस. आता मग तुम्हाला इथून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायला लागेल आणि इथून एकदा क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं की नाऊ you have to solve this equation. ओके. मग आता मला सांगा, आता बरं ठीक आहे, हे लिहून घेतलात का बघा किंवा पाहिलात का बघा. मी पहिलीच्या स्लाइडवर जातो. म्हणजे इकडे गेलं की -6 होणार आणि x² आणि 10⁻3x हे असं क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी तयार होणार. मग असं करायचं कम्पेरेबल आलं की मग पर्याय नसतो ना. सगळ्यात बेस्ट मेथड आयन इक्विलिब्रियमचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी कुठून जरी काही मार्ग जर नाही सापडला तर यू गो फॉर के. हे सगळ्यात सेफ असतं केचं एक्सप्रेशन तयार करणं या ठिकाणी. ओके, चला आता मी हे लक्षात घ्या. क्वाड्रॅटिक इक्वेशन लक्षात ठेवा कसं होतं बघा. हे -10⁻1 इकडे गेलं मल्टिप्लाय होणार बॉर्डर पार. या ठिकाणी 10⁻5 इंटू 10⁻1 इज इक्वल टू x² प्लस 10⁻3x. x² प्लस 10⁻3x मायनस 10⁻6 इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला लागेल. मग सॉल्व्ह करताना रूट काढायला लागेल. -10⁻3 इथं प्लस घ्या म्हणून सांगितलं होतं मागच्या पण मी, नाहीतर सोडून बघा मॅथमॅटिकल तर परत निगेटिव्ह कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही. आणि 2 × 1 2 हे -6 झालं. b चा स्क्वेअर ना, ही b ची व्हॅल्यू मायनस मायनस प्लस सी प्लस आहे आपलं. आणि या ठिकाणी 4 × 10⁻6 आहे. मग तुम्ही आता काम करा, हे मागच्या वेळेस असे क्वाड्रॅटिक इक्वेशन सेम असं सोडवलेलं आहे आपण. त्यामुळे आपल्याला माहिती आहे इथून 10⁻6 आणि इथून 10⁻6 कॉमन काढा. कॉमन काढता येतो सगळ्यांना. म्हणजे इथं राहिलं 1, इथं राहिलं 4
म्हणजे 5 इंटू 10⁻⁶ आलं डिवाइड बाय 2. आता काय करा, 5 रूट 2.2 मागच्या सांगितलं होतं मी. शाळेतली मेथड आहे. 5 रूट कसं काढायचं, 2 2 4, 2 ला ऍड करा, हे असं काढतात रूट. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय करायचं. 2.2 7वी 8वीचं क्वेश्चन आहे. 10⁻³ आलं होल डिवाइड बाय 2 आलं. इथून आता 10⁻³ कॉमन काढा. आता इथून -3 कॉमन काढलं की इथून -1 राहतं आणि इथं 2.2 राहतं, म्हणजे -1 प्लस 2.2 आणि ब्रॅकेट मधून निघालं कॉमन 10⁻³ आणि होल डिवाइड बाय 2. मग इथून तुमचं अप्रॉक्सिमेटली ते 1.2 येतं इंटू 10⁻³ डिवाइड बाय 2 आणि मग सॉल्व्ह केल्यानंतर ते 0.6 आणि पुढे मी आता घेतलेलं नव्हतं ते 4 वगैरे काहीतरी येतं बघा, चेक करा. 0.62 इंटू 10⁻³ म्हणजे थोडं अॅक्युरेसी वाढण्यासाठी केलं मी, दुसरं काय केलेलं नाही त्या ठिकाणी. ही झाली फक्त 100 व्हॅल्यू. पण आपल्याला जे H प्लस जे आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे होतं ना, ते काय होतं, x प्लस 10⁻³ होतं ना, आणि मी मागाशी लिहिलं इक्विलिब्रियम मध्ये ते बघा, x प्लस 10⁻³ होतं H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन. कारण ते दोघांच्या मधले कॉमन निघतं ना, ते म्हणजे कॉमन H प्लस आहे ना, दोघांकडून मिळतो तो आपल्याला. म्हणजे x मिळाला पहिल्या ह्याच्यामधून आणि 10⁻³ मिळाला दुसऱ्या ह्याच्यामधून. हे x प्लस 10⁻³ लिहा, नाहीतर मग थोडं डोक्याचा वापर कळतं ना, की पहिल्या रिएक्शन मधून H प्लस किती तयार झाला, x तयार झाला, आणि दुसऱ्या रिएक्शन मध्ये H प्लस किती तयार झाला, 10⁻³ झाला. मग टोटल H प्लस किती असेल, हा x आणि 10⁻³ ऍड करा, मग हे टोटल झालेत व्हॅल्यू. पुन्हा 0.62 x ची व्हॅल्यू इंटू 10⁻³ प्लस 10⁻³ 10⁻³ कॉमन काढा म्हणजे बेरीज होणार 1.62 इंटू 10⁻³ हा टोटल H प्लस आला होता. आता हे असंच काढायला पाहिजे. मग तुम्ही बरं, हा क्वेश्चन मुद्दा म्हणून ह्या करता घेतला की आता जर असं टाय करायची वेळ आली ना, मग तुम्ही पूर्वी काय करायचं, पण आता इथं H प्लस ड्यू टू वीक ऍसिड निग्लेक्ट करायचो, पण आता निग्लेक्ट करून नाही चालत, इक्वेशन त्यासाठी तयार झालं ना, मग क्वाड्रेटिक शिवाय पर्याय नाही, क्वाड्रेटिक तुम्हाला करायला लागेल सॉल्व्ह. मग इथून काय पेश करता येतो की आता 3 मायनस लॉग ऑफ 1.62. जरा डोकं लावा, लॉग ऑफ 1.62 कसं काढलं होतं मागच्या वेळी आपण. ते रेशो वगैरे घ्या तुम्हाला जे वाटतात. हा एक इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, कारण मी आतापर्यंत तुम्हाला ट्रिक हा सोडून दिला, पण अशा वेळेस टाय झाला की मग क्वाड्रेटिक शिवाय पर्याय नसतो. क्लिअर आहे का बघा सगळ्यांना क्वेश्चन. H प्लस ड्यू टू HA आणि H प्लस ड्यू टू HClO4, म्हणून ती इक्वलाइज करायची ट्रिक होती ती आपली. त्याशिवाय इक्वेशन सुटलं नसतं ना, क्वाड्रेटिक नाही तर मग ते अवघड झालं असतं ना. खाली तुम्ही 10⁻1 - x घेतला असतं, परत ते सेपरेट कन्सिडर करण्यामध्ये अवघड जातं, म्हणून असं करायला लागतं आपल्याला. कंटेंट जास्त आहे म्हणून मी डाऊट सेशन मध्ये पण शिकवतो, कारण लेक्चर ऑलरेडी कमी आहेत आपले, कारण मेन लेक्चर 2च असतात आठवड्यातले आणि मग डाऊट सेशन 2 असतात. थिअरी सिलेबस कधी संपणार बाळांनो. ओके ठीक आहे, चलो आता हे झालं आपलं क्लिअर या ठिकाणी. आता जो पुढचा क्वेश्चन आहे आजच्या लेक्चर मधला शेवटचा क्वेश्चन, जो अजून सांगतोय मिक्सचर ऑफ वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग ऍसिड पण शिकतोय. पहिल्यांदा मी फक्त स्ट्रॉंग बद्दल सांगितलं, नंतर फक्त वीक बद्दल सांगितलं, आता वीक आणि स्ट्रॉंग सांगतो. आणि मध्ये असं पण केलं होतं की स्ट्रॉंग प्लस स्ट्रॉंग केलं होतं,
वीक प्लस वीक केलं होतं, आता वीक प्लस स्ट्रॉंग. म्हणजे कसं होतं, पहिल्यांदा स्ट्रॉंग ऍसिड प्लस वॉटर, स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंग ऍसिड प्लस वॉटर, वीक ऍसिड प्लस वॉटर, वीक ऍसिड प्लस वीक ऍसिड डॉट 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 प्लस वॉटर, वीक ऍसिड प्लस स्ट्रॉंग ऍसिड प्लस वॉटर. ते सोडूनच द्या, कारण जोपर्यंत कॉन्सन्ट्रेशन वॉटरचा रोल हा कधी येतो, ज्यावेळी H प्लस ड्यू टू ऍसिड फार कमी येतं किंवा OH मायनस ड्यू टू बेस फार कमी येतं, त्यावेळी वॉटर उडी मारतो त्या ठिकाणी. हे फक्त लक्षात घ्यायचं. ओके, चलो आता आजच्या लेक्चर मधला शेवटचा क्वेश्चन आपण घेऊयात. या ठिकाणी माझं काम एवढंच आहे की तुम्हाला कन्सेप्च्युअली स्ट्रॉंग करणे. सायन्स असा सब्जेक्ट आहे की एकदा कन्सेप्च्युअली स्ट्रॉंग झाला की सारखं सारखं बघायला लागत नाही. ह्युमॅनिटी सब्जेक्ट सारखी काय काय वेळा ती हिस्ट्री जिओग्राफी सारखं पाठ करायला लागतं, काय वेळा असं सायन्स मध्ये नसतं. म्हणजे पुस्तक उघडा असं नाही म्हटलं मी, उघडू नका. Calculate the amount of H2SO4 which should be added in 500 ml of 0.1 molar acetic acid whose K is equal to 10 to minus 5. मी 10 to minus 5 घेतो, ऍक्च्युअल व्हॅल्यू ती 2 into 10 to minus 5 आहे. Solution in order to decrease its alpha by 100 times. Also calculate final pH, pOH of a solution. मोस्ट ऑफ द केस मध्ये जेई मेन नीटला आणि ऍडव्हान्सला ना टू डबल इट्स अल्फा किंवा टू डबल इट्स पीएच किंवा अल्फा मध्ये अशाच प्रकारचे क्वेश्चन्स असतात. दॅट्स वाय दिस क्वेश्चन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन मग काम करूया, तुम्हाला मी थोडस इमेजिन करायला लावतो. इमेजिन म्हणजे थोडस बघायला लावतो, व्हिज्युअलाइज करायला. जरा सायन्स मध्ये काय असतं, जरा नाही जास्तच व्हिज्युअलायझेशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जेवढं चांगल्या प्रकारे व्हिज्युअलायझेशन असेल ना, सगळेच क्वेश्चन करतात सगळ्या सब्जेक्ट मध्ये. व्हिज्युअलायझेशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला त्याने दिलेलं आहे 500 ml ऑफ 0.1 मोलर ऍसिटिक ऍसिड ए, आणि ज्याचा के आपल्याला दिलाय 10 to minus 5. ओके, 10 to minus 5. आता काय भानगड काय माहितीये का, हे तर कंटेनर समजा आपल्याला दिलाय असा, हे असं आहे सगळं. ऍसिडिक ऍसिडला भरून टाक. ओके, आता काय असतं या ठिकाणी, कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ H2SO4 which should be added. मग तुम्ही काय करताय की बाहेरून याच्यामध्ये H2SO4 ला ऍड करणार आहे. मग ते म्हणतात की या H2SO4 ची अमाऊंट किती घेणार की जेणेकरून ह्या सोल्युशनचा अल्फा 100 टाइमने डिक्रीज झाला पाहिजे. बस व्हिज्युअलाइज झाला क्वेश्चन. सो यू हॅव टू फाइंड आउट द H2SO4 अमाऊंट. अमाऊंट म्हणजे मास. आणि मी मागच्या तुम्हाला सांगितलं होतं, जर अमाऊंट विचारलं डोळे झाकून M into C into V लिहा, झालं. हा, आता गफलत करू नका. या ठिकाणी मागच्या पण मी तुम्हाला सांगितलं होतं, वही चेक करत राहायची. हे M म्हणजे मोलर मास घेतलं होतं मी, आणि C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. दिस इज नॉट अ मोलरिटी. हिअर इज द मोलरिटी, दॅट इज C इज द कॉन्सन्ट्रेशन अँड V इज द व्हॉल्यूम. आता पहिली गोष्ट एक मला सांगा, कोणाशी अमाऊंट काढणार आहे H2SO4 ची, तर मोलर मास तेच घ्यायचं. मग H2SO4 चं मोलर मास 98. बर, इथं जराशी गंमत आहे, इथंच तर गंमत आहे. बर, H2SO4 किती व्हॉल्यूम मध्ये टाकताय? H2SO4 टाकताय तुम्ही 500 ml चे व्हॉल्यूम टाकताय. तो व्हॉल्यूम काढण्याची काही आवश्यकता नाही, तो दिलाय मला 500 ml. हा, पण आता हे कॉन्सन्ट्रेशन काढता येत नाही जोपर्यंत सोडवणार नाही क्वेश्चन. मग इथंच तो सोडवायचा आहे, कारण
पण हे H2 सोबत कॉन्सन्ट्रेशन असं पाहिजे की त्या सोल्युशनचा जो अल्फा आहे तो 100 टाइमने डिक्रीज झाला पाहिजे. मग अशा क्वेश्चन मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड लॉजिक काय असतं, बर असं आहे का, म्हणजे आपल्याला 100 टाइम अल्फा डिक्रीज करायचा आहे. मग बेसिक लॉजिक काय म्हणतं की याचा इनिशियल अल्फा किती होता, इनिशियल कोण होतो बाबा, ऍसिडिक ऍसिड होतं. ऍसिडिक ऍसिडचं इनिशियल अल्फा कसं काढतात, अंडर रूट ऑफ Ka/C, कारण हे आपल्या रेंज मध्ये ना, ट्रिकच्या रेंज मध्ये 10⁻⁵ डिवाइड बाय 0.1 10⁻², कारण Ka/C च्या रेशो 10⁻⁴ आहे, तर आपल्या ट्रिकच्या रेंज मध्ये. तर सो आय क्वालिटीचा इनिशियल अल्फा, आय क्वालिटीचा इनिशियल अल्फा. ओके, पण जो फायनल अल्फा असेल इन प्रेझेन्स ऑफ H2 सुपर. हे बघा, अल्फाचा आणि H2 सुपर काही देणं घेणं नाही. H2 सुपरला स्वतःचा अल्फा 1 असतो. हा अल्फा चेंज करायचा ऍसिडिक ऍसिडचा. मग तो हा ऍसिडिक ऍसिडचा फायनल अल्फा जो आहे ना, इन द प्रेझेन्स ऑफ H2 सुपर, तो आता मला या ठिकाणी काढायला लागेल. मग तो आपण आता कसा काढणार बघून घेऊयात. लक्षात बघा आता. हा, पण त्यासाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन सगळी दिलेली आहे. मी काही डोकं वापरणार नाही, सगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड आहे की मला फायनल अल्फा हा म्हणजे इनिशियल अल्फा 100 टाइम्स न डिक्रीज करायचा आहे. 100 टाइम न डिक्रीज करायचा आहे म्हणजे सरळ अर्थ आहे, इनिशियल अल्फा माझा 10⁻² होता, 100 टाइम्स न डिक्रीज करायला म्हणजे डिवाइड बाय 100 करायला लागेल ना, तो फायनल अल्फा भेटणार. झालं की एका 10⁻⁴ आलं, हा आपला नवीन अल्फा आला. हे त्या क्वेश्चनचं मिनिंग आहे. पण अजून पण क्वेश्चन अनुत्तरित आहे की हा मला सी काढायचा या ठिकाणी, H2 समजलं सी. हा, पण आता विसरू नका, मी हेडिंग काय लिहिलं होतं, आपल्याकडे मिक्सचर आहे वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग ऍसिड. आता इथं कॉन्सन्ट्रेशन काढायचंय. काही नाही समजलं तर सरळ सरळ वीक ऍसिडचं के वापरा. के दिलाय की तुम्हाला, केचं एक्सप्रेशन तयार करा. केचं एक्सप्रेशन तयार केला. हा, आता तुम्ही म्हणणार की सर तुम्ही केज एक्सप्रेशन का तयार करायला लावलात. अरे बाबा, केज एक्सप्रेशन ह्या करता तयार करायला लावलं. आता एक काम करत आपण, हा जो ऍसिडिक ऍसिड आहे तो मला H+ किती देईल. ऍसिडिक ऍसिड बिफोर ऍडिंग H2 सुपर, बिफोर ऍडिंग H2 सुपर किती देईल मला H+, तो देणार अंडर रूट ऑफ K इंटू सी. के हा 10⁻⁵ आहे, सी हा 0.1 आहे, म्हणजे बिफोर H2 सुपर, H+ बिफोर H2 सुपर ऍडिशन, तो 10⁻³ आला. आणि मग आता या ठिकाणी (10⁻³ आहे, हे लक्षात घ्या. आता मी काय करतो, बरं इथपर्यंत अल्फाला मला 100 टाइम डिक्रीज करायचं, हे या क्वेश्चनचं मिनिंग देतं. आणि बिफोर ऍडिंग H2 सुपर H+ मला या ठिकाणी भेटले 10⁻³. ठीक आहे. ओके, बरं इथपर्यंत पार्ट क्लिअर झालेला आहे. आता मी सेकंड स्लाइडला चाललोय आणि तिथं कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं मला सांगतो, आणि त्यासाठी आपण केचं एक्सप्रेशन यूज करणार, दुसरा कुठला पर्याय नाही आपल्याकडे. चल आता मी काय करतो, केचं जे एक्सप्रेशन आहे ते लागणार कोणावरती, ऍसिडिक ऍसिड वरती लागणार. हे असं CH3CO- H+ आणि H2 सुपर जो ब्रेक होणार, तो ब्रेक होणार स्ट्रेट फॉरवर्ड H+ आणि SO4 2-. ओके, आता केचा आपण फॉर्म्युला बघितला, के ची व्हॅल्यू दिली 10⁻⁵, आणि या ठिकाणी आता लिहितो आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COH इंटू H+ डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3COH. ओके, आता कोणकोणत्या व्हॅल्यू दिल्यात बघूयात आपण. सॉरी, या ठिकाणी ते CH3CO- दिलं आपल्याला.
ओके, CH to CO मायनस दिलेलं आहे आणि CH to COH. ओके, आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, H प्लसचा सोर्स कोण आहे? स्ट्रॉंग ऍसिड आहे का वीक ऍसिड आहे ह्याच्याबद्दल मला काही माहित नाही. त्यामुळे इथं काय आहे ह्याच्याबद्दल मला काहीच माहित नाही. हा, पण एक गोष्ट शुअर शॉट मला माहिती आहे की CH3CO मायनस कॉन्सन्ट्रेशन मला काढता येतं. कसं काढता येतं बाबा? कारण हे जे कॉन्सन्ट्रेशन आपण असं लिहितो C मायनस सी अल्फा, हे सी अल्फा आणि हे सी अल्फा असतं. मग त्यातले H प्लस बद्दल सोडून द्या, कारण H प्लस काय प्रॉब्लेम आहे, कारण दोन्हीकडे H प्लस आपल्याला भेटतो, म्हणजे इकडून पण भेटतो आणि इकडून पण भेटतो. ह्याच्याबद्दल आय एम नॉट शुअर. हा, पण एका गोष्टीबद्दल मी शुअर आहे की CH3CO मायनस जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते सी अल्फा असतं. मग झालं. मग ऍसिडिक ऍसिडचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मला माहिती आहे, ते किती दिले त्यांनी, त्या तुम्हाला 0.1 दिलंय आणि फायनल अल्फा घ्यायला लागेल. आता H2 सोबत ऍड केल्यानंतर फायनल अल्फा घ्यायला लागेल मला. मग बस ह्याची व्हॅल्यू मला कळली, 0.1 इंटू 10⁻⁻⁴. आता इथं सोर्स ऑफ H प्लस कोण आहे? आय डोंट नो, ऍब्सोल्युटली आय डोंट नो. जे मला माहिती आहे ते मी लिहू शकतो ना या ठिकाणी सगळ्या गोष्टी. बरं, आणि CH3COC जे कॉन्सन्ट्रेशन आहे, आता इथं एक तुम्ही काम करू शकता बघा, एक या ठिकाणी काम करू शकताय. तुम्ही म्हणा असं C मायनस सी अल्फाची व्हॅल्यू कुठं आणायची? एवढं मात्र कळतं, स्ट्रॉंग ऍसिड हे पूर्णपणे डिसोड होतं आणि इथे H प्लस मिळाल्यामुळे इथं ली चॅटली प्रिन्सिपल कॉमन आणि इफेक्ट लागतो. ही रिएक्शन बॅकवर्ड जाते आणि बॅकवर्ड गेल्यामुळे C मायनस सी अल्फा अप्रॉक्सिमेटली अगेन आय कॅन कन्सिडर एज अ C. मग इथं 0.1 आहे, म्हणजे या ठिकाणी ती व्हॅल्यू येणार 10⁻⁻1. 10⁻⁻1 येणार. आणि मग तुम्ही हे जे H प्लस अननोन आहे, आणि इथं करूच नका की H प्लसचा सोर्स कोण आहे वगैरे, करूच नका ना, इथं सोडून द्यायला असंच. कारण जे मला माहिती आहे, जो कॉमन आयन नाहीये त्याच्यावरनं सॉल्व्ह करा. मग या ठिकाणी 10⁻⁻6 इज इक्वल टू 0.1. अच्छा, ह्याला सॉल्व्ह करायला लागेल. हे तुमचं झालं 10⁻⁵ इंटू H प्लस, आणि H प्लस ची तुमची या ठिकाणी बाळाने व्हॅल्यू आली 0.1. एम आय करेक्ट? 0.1 आन्सर आलं. 0.1 आन्सर आलं. आता गंमत बघा मी काय केली. हे इक्वेशनला सोपं करण्यासाठी मी असं अजून केलं की बाबा स्ट्रॉंग ऍसिडच्या H प्लसच्या प्रेझेन्समुळे वरची रिएक्शन बॅकवर्ड गेली आणि C मायनस सी अल्फा म्हणजे हा जास्त डिस्टोर्ट झालाच नाही. C मायनस सी अल्फा अप्रॉक्सिमेटली C आला. म्हणजे मी मानून चाललोय की ऍसिडिक ऍसिड आता जास्त डिस्टोर्ट होतच नाहीये. ठीक आहे, मग ऍसिडिक ऍसिड जास्त होतच नाहीये. ओके ओके, रेकॉर्डिंग बंद झालं का रे बाळांनो? आवाज ऐकू येतो का रे सगळ्यांना? रेकॉर्डिंग बंद होतं का रे, का चालू होतं रेकॉर्डिंग? ओके, सुरू होतं ना, ठीक आहे. पाच मिनिटात क्वेश्चन कम्प्लीट करतो मी. ओके, चला. आता मग आपला H प्लस जो आला तो 0.1 आला आणि मी तो ऑलरेडी त्याला बॅकवर्ड केल्यामुळे काय झालं, मग हे H प्लस ड्यू टू H2 सोबतच कन्सिडर करायचं. कारण मी स्वतःहूनच C मायनस सी अल्फाला अप्रॉक्सिमेटली C जे घेतलं ते, म्हणजे याचा अर्थ जास्तीत जास्त सोर्स H2 सोबत जास्त H प्लस प्रोड्यूस केले, म्हणून ते अप्रॉक्सिमेटली हे ली चॅटली प्रिन्सिपल जाणार, बॅकवर्ड रिएक्शन. मग pH 1 आला. आता मला सांगा,
मग आपल्याला W इज इक्वल टू 98 इंटू कॉन्सन्ट्रेशन इंटू व्ही मला काढायचं होतं. मग 98 हा सॉरी हे 500 ml दिलं आपल्याला. आणि आता मग जे हे सी आहे ते सी आपल्या बघा H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन जेवढं असेल त्याच्या हाफ ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन असतं. बस त्याच्या हाफ आपल्याला ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन भेटलं. ह्याच्या हाफ घ्यायचा H प्लसच्या हाफ ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं कारण H2 सुपर हा 2 H प्लस प्रोड्यूस करतो ना. हा 1 असेल तर हा 2 तयार करतो. बस आपल्याला माझं आन्सर आता काढता आलं. हे तुमचं या ठिकाणी 49 ओके. आणि हे या ठिकाणी हा जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम तुम्हाला ओके हे व्हॉल्यूम लिटर मध्ये करायला लागेल ना. आता मला सांगा हा 500 ml होता तो लिटर मध्ये किती होणार 0.5 लिटर. म्हणजे काय केलं हे कन्व्हर्जन करताना पाहिजे बाळांनो. 500 ml इज इक्वल टू 500 इंटू 10⁻³ लिटर. हे लक्षात घ्या. या ठिकाणी 10⁻³ आलं. 49 इंटू 0.1 इंटू 0.5 म्हणजे 4.9 इंटू 0.5 आलं. म्हणजेच 4.9 डिवाइड बाय 2 आलं. म्हणजेच 45 ग्रॅम. एवढं H2 सुपर आपण जर टाकलं ना तर अल्फा 100 टाइम डिक्रीज होतो. आणि तो मगाची रेकॉर्डिंग जर थांबलं नसेल तर मग रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवून देतो. ओके क्लिअर झालं का बघा सगळ्यांना. आणि कॉन्सन्ट्रेशन मोल्स पर लिटर मध्ये असतं ना आपलं. तर हा व्हॉल्यूम सुद्धा लिटर मध्ये करायला लागेल तुम्हाला. ते 500 नाही ते 500 इथं ठीक आहे. सो दिस इज द आन्सर दॅट इज 2.45 ग्रॅम. मग थोडं रेकॉर्डिंग पाठवून देतो. सगळ्यांनी ते रेकॉर्डिंग बघून घ्या. चला मग आपण उद्या लेक्चर मध्ये भेटूयात. ओके मला वाटतं ते नोट्स सेव्ह झाल्या नसतील आपल्या. एकच हे आलं PNG फाईल त्याला रेकॉर्डिंग नसणार आहे. रेकॉर्डिंग तर चालू आहे. चलो देन गुड नाईट बाय ऑल ऑफ यू.